तुकाराम निवास जुन्या डोंबिवलीतली जी इमारत आहे तिचा काही भाग कोसळल्याची माहिती आम्हाला मिळाली। त्यामुळे आम्ही दोन्ही स्थानिक नगरसेवक इथे पोहोचलो। त्याचबरोबर आमचे महापालिकेचे वॉर्ड ऑफिसर, त्याचबरोबर आमचे उपायुक्त हे देखील इथे तातडीने पोहोचले। महापालिकेने तातडीने या इमारतीमध्ये राहत असलेले 7 कुटुंबांना आज आपण इथून खाली केलेलं आहे। त्यांना भोगवटादार पत्र दिलेलं आहे आणि त्याच्यातल्या काही लोकांची राहण्याची व्यवस्था आपण नाईट शेल्टरमध्ये केलेली आहे आणि त्यांचा हक्क अबाधित कुठेतरी राहावा याच्यासाठी त्यांना भोगवटादार पत्र देखील आपण दिलेलं आहे। इमारतीमध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही, त्याच्यामुळे आपण एक महापालिकेच्या तातडीच्या या कारवाईमुळे कुठलीही जीवितहानी झालेली नाही आणि पुढे देखील ज्या अति धोकादायक इमारती आहेत त्याच्यात ही दक्षता घेतली जाईल की त्या इमारती खाली केल्या जातील। एक इमारती आहेत त्याच्यामध्ये आमचे लोक जाऊन अनाउन्समेंट करतायत, त्या इमारती खाली करण्याचा प्रयत्न वॉर्ड ऑफिसर प्रत्येक इमारतीमध्ये जाऊन स्वतः लक्ष देऊन करतायत। त्यासाठी महापालिकेची यंत्रणा देखील सज्ज आहे आणि आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते रवींद्र चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली देखील आम्ही देखील सज्ज आहोत। कुठेही अशी अडचण असेल तर तुम्ही आम्हाला बोलाल तर तातडीने आम्ही तिथे हजर आहोत। पालिका प्रशासनाने काय प्रयोजन केलेलं आहे? तुकाराम निवास ही बिल्डिंगचा एक भाग कोलॅप्स झाला जवळजवळ 4:30-5च्या दरम्यान मध्ये। तर आम्ही तातडीने लगेच इथे हजर झालो आणि आपले वॉर्ड ऑफिसर आहेत एच वॉर्डचे ते सुद्धा इकडे आमच्या सोबत होते आणि जे काही 7-8 रहिवासी इकडे राहत होते त्यांना आम्ही लगेच खाली केलेलं आहे आणि आज त्यांना काही अडचण पुढे नको यावी म्हणून आम्ही त्यांना भोगवटा पत्र सुद्धा त्यांना आम्ही आता दिलेलं आहे आणि प्रशासन तसं पाहणी करतच आहे आणि मी स्थानिक नगरसेविका असल्यामुळे मी सुद्धा त्यांच्या पाठीशी आहे आणि जे काही होईल त्याचं मी त्यांना सहकार्य करायला नक्कीच तयार आहे। नाव सांगा बिल्डिंगचं। मी महेश जशोद तोंडवळकर, तुकाराम निवास मध्ये राहणारा रहिवासी। तर थोडा स्लॅब कोसळल्यामुळे आम्हाला खाली करण्यात येत आहे। तुम्हाला पालिकेने काय आश्वासन दिलं? ते आम्हाला काय भोगवटा देण्यात आला आहे आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की पुढे आम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर ते आम्हाला सहकार्य करते। सध्या तुम्ही कुठे राहता? सध्या आम्ही बघू आता भावाकडे राहणार आहे। केली आहे पण हो केली हो। झाली